तिकडे माढ्यामध्ये प्रांताधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला। वाळूच्या टिपरवर कारवाई केली म्हणून वाळू माफियांनी हल्ला केला। वाळू माफियांचा प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की देखील करण्यात आली आहे। तर गुंडाराज माफियाराज सोलापुरात चालू देणार नाही असं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे। स्टेशनला घेऊन येत असताना संबंधित टिप्परचा मालक पराडे याने आमची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तरी ती गाडी आम्ही वरतून ओव्हरटेक करून चाललो होतो आणि त्यानंतर त्यांनी अण्णा पाटील या माणसाला बोलवून घेतलं। त्यांनी पूर्ण गाडी आडवी लावली रस्त्यामध्ये आणि पूर्ण वाहतूक थांबवली। आम्ही गाडीतून उतरलो की बाबा तू गाडी का थांबवली, तर यासाठी त्याने मला शिवीगाळ केली वैयक्तिक, आणि ही शिवीगाळ करून तो माझ्या अंगावर धावून आला, मला धक्काबुक्की केली की तुमच्यात हिंमत असेल तर फक्त वाहन नेऊन दाखवा म्हणून। तर या पद्धतीने जरी वाळू माफियांनी आमच्यावर हल्ला केला तरी आम्ही शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्याच्यावरती कारवाई करतच राहणार। मी खात्रीने सांगतो, या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं राज्य चालू देणार नाही। या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही, कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही। त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल, अजिबात चिंता करू नका।